मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये 5000 किलोमीटर लांबीचे एक्सप्रेसवे तयार करण्याची योजना आखलेली आहे। या योजनेअंतर्गत तयार केले जाणारे समृद्धी महामार्गाचे नेटवर्क हे राज्यातील विकसित शहरांना जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। नागरिकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे आणि प्रादेशिक विकासाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग तयार झालेला असून नागरिकांना त्याचा लाभ घेणे तर शक्य आहे। या समृद्धी महामार्गाच्या यशस्वी बांधकामानंतर आता नांदेड ते जालना या मराठवाड्यातील 2 मुख्य शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा प्रोजेक्ट सरकारने हाती घेतला आहे। नेमका हा प्रोजेक्ट कसा असेल आणि या प्रोजेक्टसाठी लागणारा खर्च किती असेल आणि हा महामार्ग मराठवाड्यासाठी खरंच समृद्धी आणणारा महामार्ग ठरेल का, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करा। तर सध्या देशामध्ये सर्वात लांब द्रुतगती महामार्ग म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाकडे बघितलं जातं। हा 701 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे, जो महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरला राजधानी मुंबई सोबत जोडण्याचं काम करतो। हा मार्ग राज्यातील 10 मुख्य जिल्ह्यांतून मार्गक्रमण करतो आणि उरलेल्या इतर 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे जोडण्यात येतो। त्यामुळे महाराष्ट्राचा पूर्व प्रदेश आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला पश्चिम प्रदेश यांच्यात अखंड कनेक्टिव्हिटी राहते। याच कनेक्टिव्हिटीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्यातील इतर काही महत्त्वाच्या जिल्ह्यांना सुद्धा समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी या मार्गावर कनेक्टर्स बांधण्याची योजना ठरवली जात आहे। याचाच परिणाम म्हणून जालना नांदेड हा कनेक्टर किंवा जालना नांदेड ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हा समृद्धी महामार्गाला जोडणारा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा द्रुतगती महामार्ग ठरणार आहे। या महामार्गामध्ये जालना, नांदेड आणि परभणी या 3 जिल्ह्यांचा समावेश असेल। या महामार्गाची एकूण लांबी 180 किलोमीटर इतकी असेल। हा महामार्ग MSRDC म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत 6 पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग म्हणून विकसित करण्यात येत आहे। या मार्गामुळे नांदेड, हिंगोली, परभणी, जालना इत्यादी जिल्ह्यांना मुंबईपर्यंतची किंवा पुढे जाऊन थेट जवाहरलाल नेहरू पोर्ट पर्यंतची जलद कनेक्टिव्हिटी मिळेल। जवळपास 180 किलोमीटर अंतरावर विस्तारलेला जालना नांदेड द्रुतगती महामार्ग हा समृद्धी महामार्गावर जालना या ठिकाणापासून सुरू होईल आणि पुढे नांदेड, देगलूर, परभणी असा प्रवास करत तेलंगणा नॅशनल हायवे 161 वर जाऊन समाप्त होईल। आता पाहूया हा एक्सप्रेसवे कोणकोणत्या गावांमधून जाणार आहे। हा एक्सप्रेसवे 4 जिल्ह्यातील एकूण 87 गावांमधून जाईल, ज्यामध्ये पानशेंद्र, देवमूर्ती, गवळी, पोखरी, राममूर्ती, सिद्धी काळेगाव, सावरगाव, रामनगर, भांडेगाव, गोडपुरी, लासलगाव, हिवडी, घोडेगाव, पिंपळगाव, शेवगा, सारवाडी, इटलापूर, वाटूर, दिंडेगाव, गेवराई या गावांमधून जाईल। या गावांसोबतच सेलू, जिंतूर, परभणी, पूर्णा, नांदेड इत्यादी जिल्ह्यांतील गावांचा समावेश केला जाईल। या रस्त्यावर 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने सुरक्षितपणे गाडी चालवता येईल। सोबतच या रस्त्याची विशेष गोष्ट ही असेल की यावर हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या बांधकामासाठी 20 मीटर जागेची तरतूद करण्यात येणार आहे। या मार्गाचे काम एकूण 6 पॅकेजेसमध्ये होईल। हे पॅकेजेस JNE1 ते JNE6 याप्रमाणे ओळखले जातील। JNE1 हा 36.9 किलोमीटर लांब, JNE2 हा 30.46 किलोमीटर लांब, JNE3 हा 32.44 किलोमीटर लांब, JNE4 हा 28.85 किलोमीटर लांब, JNE5 32.19 किलोमीटर लांब, तर JNE6 हा 19.82 अधिक 4.48 किलोमीटर लांबीचा असेल। या पॅकेजमध्ये हिंगोली गेट ते छत्रपती चौक येथील रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे। या महामार्गामुळे जालना ते मुंबई हा आजपर्यंत 11 तास लागणारा प्रवासाचा वेळ 6 ते 7 तासामध्ये पूर्ण करता येणार आहे असा अंदाज आहे। या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरू झालेली असल्याचं सांगण्यात येत आहे। ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणाऱ्या या प्रोजेक्ट संबंधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे। कारण या महामार्गामुळे नांदेड आणि नांदेडच्या आसपासच्या जिल्ह्यांतील रस्त्यांचे प्रकल्प अधिक गतिमान होण्यासाठी मदत होईल। शिवाय या रस्त्यामुळे हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाची सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी मिळेल। तसंच या जिल्ह्यांचे छत्रपती संभाजीनगर पर्यंतचे किंवा पुण्यापर्यंतचे अंतर मोठ्या प्रमाणात कमी होईल। तेव्हा खरोखरच जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा येत्या काळात मराठवाड्याच्या समृद्धीचे कारण ठरेल यात शंका नाही।